स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आज आपण महत्वाचा विषय शिकणार आहे, तो म्हणजे सेवन चक्र. सात चक्रांना चार्ज करून आपण स्वतःच्या जीवनाला आनंदी करू शकतो. आणि सात चक्र एखाद्या व्यक्तीचं बिहेवियर पॅटर्न असतं की हा नेमका असा वागतो. तर तो का वागतो हे आपण प्रॅक्टिकल म्हणजे आज समजून घेणार आहे. सो एक्सायटेड आहात? आपले सात चक्र कुठे असतात आणि कशा पद्धतीने ते जीवनाच्या एनर्जीवर अफेक्ट करत असतात, ते आपण आजच्या सेशन मधून जाणून घेणार आहोत. आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. वेलकम 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 यू ऑल. ओके. सो काल आपण बघितलं आभा मंडळ औरा. तर त्या औरामध्ये जर निगेटिव्हिटी असली तर ती आपल्या सात चक्रांना इफेक्ट करत असते. आणि सात चक्रांमधनं जर ती निगेटिव्हिटी काढली नाही, तर मग शारीरिक आणि मानसिक ज्या प्रॉब्लेम्स असतात ते आपल्या जीवनामध्ये येत. शारीरिक आणि मानसिक लेवलच्या सर्व अडचणी त्या आपल्या जीवनामध्ये येत असतात. आणि त्याचे रिझल्ट आपल्याला आपल्या जीवनामध्ये बघावे लागतात. ठीक आहे. फिजिकल आणि मेंटल स्ट्रेस आपण आपल्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स करू शकतो. ओके. तर हा जो आपण फिजिकल आणि मेंटल स्ट्रेस आपल्या लाईफमध्ये बघत असतो, तो स्ट्रेस आपल्याला आपल्या जीवनामध्ये आनंद देत असतो. आणि सकारात्मकतेचा अनुभव पण देत असतो. तर आयुष्य आपलं खूप सुंदर आहे. आणि त्या आयुष्याला आपण अधिक सुंदर या रेखी ऊर्जेच्या माध्यमातून करू शकतो. पण ते केव्हा होईल? जेव्हा ब्लॉकेजेसचे कारण दूर होतील. समजा एखाद्या घरामध्ये कचरा आहे आणि ते घर 1 महिना झाडलंच नाही गेलं, तर काय होईल? त्या घरामध्ये आपण मोकळा श्वास घेऊ शकू का? किंवा त्या घरामध्ये प्रसन्न वाटेल का? त्याच पद्धतीने आपले हे जे सात चक्र आहे ते ऊर्जांचा भंडार आहे. पण आजूबाजूच्या नकारात्मक वातावरणामुळे किंवा एखाद्या व्यक्तीच्या चक्रा ब्लॉकेजेसमुळे त्या चक्रांवर निगेटिव्हिटीचा रिझल्ट येतो. आणि मग त्या निगेटिव्हिटीमुळे आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी घडत असतात. आणि म्हणून आपल्या चक्रांना बॅलन्स ठेवणं किंवा ऍक्टिव्हेट ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे. तर सात चक्र कुठे असतात ते आधी आपण बघूया आणि त्याला समजून घेऊया. एकच मिनिट, लेट मी शेअर द स्क्रीन. ओके. सो सात चक्रांची ऊर्जा, सात चक्रांचे पॉइंट्स कुठे कुठे आहेत ते आपण समजून घेऊ. आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो ते पण. तर सात चक्र म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जांचा प्रवेशद्वार. सगळ्यांनी माझ्यासोबत स्पर्श करायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे. जेव्हाही एनर्जीचा जो प्रवेशद्वार येतो, तो जो आहे तो इथे आहे, सेंटर ऑफ द टाळू, ज्याला आपण टाळूचा भाग म्हणतो. कवटीचा जो हा मध्यभाग आहे, हा आपला सेंटर जो आहे, तो कशाचा सेंटर आहे? आपल्या सगळ्या ज्या ब्रह्मांडी ऊर्जा कनेक्ट होतात. बघा, बाळ जन्माला जेव्हा येतं तेव्हा त्याची टाळू भरलेली नसते, ती हळूहळू भरते. का बरं? कारण हे जे कनेक्शन आहे ब्रह्मांडाचं झालेलं, ते फर्म व्हायला वेळ लागतो. म्हणून हा टाळूचा भाग म्हणजे याला आपण क्राऊन चक्र किंवा सहस्त्राधर चक्र असं म्हणतो. क्राऊन चक्र पण सहस्त्राधर चक्र याला म्हटलं जातं. म्हणजे जीवनामध्ये संपूर्ण परिपूर्णतेने व्यक्ती परिपूर्ण होत असतं. कोण आहे?
ओके. आणि आता त्याच्यानंतर इंट्युइशनचं पॉवरचं केंद्र. आपलं जे इंट्युइशन असतं, इंट्युइशनचं पॉवरचं केंद्र म्हणजे थर्ड आय चक्र. थर्ड आय चक्र, इंट्युइशन, विचारशक्ती. आता मला सांगा गायत्री सोनार मॅडम, अनम्यूट करा एक मिनिटं. जर तुम्हाला एखाद्या मैत्रिणीची जर आठवण आली, तर ती आठवण आली आणि तुम्ही कधीतरी विचार केला, अरे तिच्याशी खूप दिवस झाले भेट नाही झाली, तर ती मैत्रिणीचा त्या दिवसात फोन येतो किंवा ती भेटते, असं कधी झालंय? ऍटलिस्ट फोन. हो झालंय. हे का बरं होतं? वी ऑल आर कनेक्टेड विथ द थर्ड आय. आपण या थर्ड आय सोबत, हे इतकं सगळ्यात जास्ती गती कशाची असते? विचारांची. आणि ती या इथल्या एनर्जीला काय म्हणतो आपण? टेलिपॅथिक एनर्जी. तर इथे जे थर्ड आयची एनर्जी असते ती तिथे एक टेलिपॅथीची प्रोसेस जर आपण केली, तर तुम्ही तिची आठवण काढली, तर ती ऊर्जा तिच्यापर्यंत पोहोचलेली आहे, कारण कुठेतरी आपण तिच्यासोबत कनेक्टेड असतो आणि म्हणून आपल्याला ती एनर्जी जाणवते. ठीक आहे? की ती एनर्जी जाणवते आणि आपण त्याचा उपयोग आपण आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी किंवा निगेटिव्हिटीसाठी करू शकतो. ठीक आहे? तर हे झालं इंट्युइशनचं पॉवर. एवढंच नाही, तर इथे तुम्हाला भूत, भविष्य, वर्तमान जाणण्याची देखील शक्ती असते. म्हणून बऱ्याच लोकांना अटुनमेंट नंतर इथे थोडंसं एनर्जीचा सेन्स जाणवत असतो. तर त्याच्यानंतर तिसरं जे चक्र, तर आता आपण चक्र वरून खाली बघतोय. थर्ड चक्र, तसे चक्र जेव्हा मी म्हणजे मोजणार, तेव्हा आपण खालून मोजतो कधी पण. हेच पहिलं चक्र म्हणजे रूट चक्र येणार. आता मग चक्र आहे आपलं थ्रोट चक्र, व्यक्तिमत्वाचं व्यक्त होण्याचं स्थान. बऱ्याचशा लोकांना व्यक्त होण्याची हे नाही आहे, जागा सवय नसते, त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम येतो. तर थर्ड आय चक्र म्हणजे काय आहे? थ्रोट चक्र म्हणजे व्यक्त होण्याचं माध्यम. देन हार्ट चक्र. हार्ट चक्र म्हणजे हृदय चक्र. आपण त्याला म्हणू की अ, एखाद्या व्यक्तीबद्दल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह भावना ठेवण्याचं केंद्र. त्याच्यानंतर हे कुठे आहे? सेंटर ऑफ द चेस्ट. हार्ट चक्र कुठे आहे? सेंटर ऑफ द चेस्ट. त्याच्यानंतरचं चक्र नाभीच्या 3 बोटं वर असलेलं मणिपूर चक्र म्हणजे सूर्य चक्र, सोलर प्लेक्सिस चक्र. भौतिक जीवनात तुम्हाला गाडी घ्यायचं आहे, बंगला घ्यायचा आहे किंवा काही करायचं, तर त्याचा इफेक्ट तुमच्या वरच्या चक्रावर होतो. त्याच्यानंतरचं खालच्या चक्र, नाभीच्या 3 बोटं खाली असलेलं चक्र म्हणजे स्वादिष्टान चक्र. आणि त्याच्यानंतरचं चक्र रूट चक्र म्हणजे जेनेटिक ऑर्गनच्या तिथे. आता हे चक्र सोनोग्राफीमध्ये किंवा एक्सरे मशीन मध्ये दिसतात का? नाही. दीज आर द सेंटर, एनर्जीचे सेंटर आहेत आणि हे आपल्या स्पाईन मध्ये लोकेटेड असतात, ऊर्जांच्या स्वरूपात, ज्याला आपण प्रॅक्टिसने अनुभव करू शकतो आणि समजू पण शकतो की हे चक्र आपल्या जीवनात कशा पद्धतीने अफेक्ट करत असतात, कशा पद्धतीने या चक्रांचा रिझल्ट आपल्या जीवनावर येत असतो. ठीक आहे? या चक्रांची अनुभूती आपण घेऊ शकतो, या चक्रांच्या ऊर्जांना देखील आपण आपल्या लाईफमध्ये समजून घेऊ शकतो. ठीक आहे? आता हे जे काही चक्र आहेत, ते होतं का? ते लावून बघ बरं. तर या ज्या चक्रांना आपण बघतो आहे, या चक्रांना जेव्हा आपण एक्सपिरियन्स करतो, तर याची ऊर्जा असते. तर आता बघा, जेव्हा बाळ जन्माला येतं, का बरं वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने वागतात? एकच हेच जेव्हा आपण बघतोय, तर बघा, काल आपण बघितलं ह्युमन औरा लेअर. तर औरा लेअर मध्ये आपण काल बघितलं की हे आहे आपल्या एनर्जी फील्डचं प्रोटेक्शन. जर हे प्रोटेक्शन कवच कुठून तरी तुटलं, तर मग तिथली निगेटिव्हिटी त्या चक्रांमध्ये जाते आणि मग आपण सर्वसामान्य माणूस औरा क्लीन करत नाही, चक्र चार्ज करत नाही, मग ती सगळी निगेटिव्हिटी कुठेतरी फिजिकल, मेंटल ट्रेस आणि जीवनातल्या विविध समस्यांवर येते. तेव्हा आपण त्या त्या पद्धतीने मार्ग शोधायला लागतो. आता कसं होतं, एखाद्याचं तर औरा लेअर इथून तुटलेली आहे, मानेच्या तिथून, तर त्या व्यक्तीचं कोणतं चक्र वीक होणार? थ्रोट चक्र. आणि थ्रोट चक्र वीक झालं तर मग थ्रोट चक्राच्या रिलेटेड प्रॉब्लेम. मध्यंतरी माझ्याकडे एक लेडीज आली, ती 42 वर्षाची होती आणि ती तिचा औरा स्कॅन करायसाठी आली होती. आणि जेव्हा मी तिचा चक्राने औरा स्कॅन केला, थ्रोट चक्र 100% ब्लॉक होतं.
मी म्हंटल का बरं कधीच व्यक्त होत नाही, की नाही म्हणे मी माझ्या लाईफमध्ये कधीही व्यक्त झाली नाही. त्याचा परिणाम ते शेवटी त्यांनी फाईल काढली, शी वॉज सफरिंग फ्रॉम थ्रोट कॅन्सर. विचार करा का बरं मी तुम्हाला लिहा फाडा जाळायची ऍक्टिव्हिटी सांगितली आहे. मत रोको भाव नको. जेवढ्या भावनांचं सप्रेशन, ज्यांनाही शुगर किंवा बीपीचा आजार आहे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप काही सोसलेलं असतं, भावना खूप साऱ्या दबलेल्या असतात, त्याचा परिणाम बीपी आणि शुगरमध्ये होत असतो. आपल्या प्रत्येक इमोशनचा इफेक्ट फिजिकल बॉडीवर होत असतो. मग ह्या चक्र त्या पद्धतीने, एखाद्याचं हार्ट चक्राच्या तिथे प्रॉब्लेम आहे, म्हणजे चक्र औरक ब्लॉक झाला तर मग हार्टचे इश्यू होतात. पोटाचे, डायजेस्टिव्ह सिस्टीम, फॅटी लिव्हर, पॅनक्रियास, डायबिटीज, त्याच्यानंतर कॉन्स्टिपेशनची समस्या आहे. पोटाचा कुठलाही आजार तो सोलर प्लेक्सिस चक्राच्या अवतीभोवती राहील. सॅक्रल चक्र जेनेटिक ऑर्गनच्या रिलेटेड आणि याचे तत्व पण आहे, तर त्याच्यानुसार आपल्या याच्यावर परिणाम होत असतो. आणि रूट चक्र म्हणजे जेनेटिक ऑर्गनच्या समोर, ऍक्च्युअली पुरुषांच्या माकड हाडाचं जे शेवटचं टोक असतं तिथे हे चक्र अवस्थित असतात. जसं काल आपण बघितलंय का पॉइंटला पण औरा असतो, सजीव निर्जीव सगळ्याच औरांना इफेक्ट होतो. जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की म्हणजे जिथे औरा डॅमेज झाला तर त्या बॉडी पार्टवर इफेक्ट होतो. आता बघा, या व्यक्तीच्या बोटाला काहीतरी कट लागलेला असेल, हा जो ब्लॅक कलरची एनर्जी जाणवते, ही एका फिंगरची इमेज आहे. बोटाला कट लागलेला आहे, त्याच्यामुळे बघा त्याच्या आजूबाजूचा आवरा काय झालेला आहे, डॅमेज झालेला आहे. आणि त्याचमुळे सफरिंगचा इफेक्ट आपल्यावर होतो. व्यक्ती जेवढ्या तेवढ्या प्रवृत्ती त्या पद्धतीचा त्यांचा औरा असतो. आणि 7 चक्र जे आता आपण बघितलं, तर पहिलं क्राऊन चक्र आपण शरीरावरच बघूया. ते सगळे चक्र, पहिलं जे आहे ते चक्र इथून मोजल्या जातं, मूलाधार चक्रापासून. कधी पण पहिलं चक्र सहस्रार चक्र नाही आहे, हे खालून वरपर्यंत चक्र विकसित झालं तर व्यक्ती इथे ज्ञानी व्यक्ती, बुद्धत्व प्राप्त झालेला सर्व ज्ञानी व्यक्ती इथे तयार होत असतो. ठीक आहे. बुद्धचा अर्थ काय आहे, महाज्ञानी, ज्याला संपूर्ण ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. जसे आपल्या ऋषी मुनींनी हजारो वर्ष, शेकडो वर्ष जी काही तपश्चर्या करून जे ज्ञान प्राप्त झालेले आहे, ती अवस्था म्हणजे संपूर्ण ज्ञानाची अवस्था, ज्याचे 7ही चक्र ओपन झालेले आहे. तर पहिलं चक्र कोणतं, मूलाधार चक्र. त्याचा रंग आहे लाल आणि बीज मंत्र आहे ल. लोकेशन कुठे आहे, पुरुषांच्या माकड हाडाच्या शेवटचं टोक आणि महिलांच्या बीजकोशांच्या खालचा एक. तर तो झाला आपला मूलाधार चक्र. त्यालाच रूट चक्र असं म्हणतात. नाभीच्या 3 बोट खाली असलेलं चक्र स्वाधिष्ठान चक्र. बीज मंत्र आहे वम आणि रंग आहे केशरी. स्वाधिष्ठान चक्राचा बीज मंत्र आहे वम आणि रंग कोणता आहे, केशरी रंग. त्याच्यानंतर नाभीच्या 3 बोट वर चक्र आहे मणिपूर चक्र. मणिपूर चक्र बीज मंत्र रम, रंग पिवळा. बीज मंत्र रम, रंग पिवळा. याचं बीज मंत्रांचं ऑडिओ मी तुम्हाला देणार आहे मेडिटेशन साठी. त्याच्यानंतर अनाहत चक्र किंवा हृदय चक्र. अनाहत चक्र आणि हृदय चक्र म्हणजे ग्रीन कलर, रंग ग्रीन आणि बीज मंत्र आहे यम. बीज मंत्र कोणता आहे, यम, हृदय चक्र. त्याच्यानंतर विशुद्ध चक्र म्हणजे विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र, रंग लाईट ब्लू, बीज मंत्र हम, रंग लाईट ब्लू, बीज मंत्र हम. त्याच्यानंतर थर्ड आय चक्र, दोन्ही बुवायांच्या थोडं वर, थर्ड आय चक्र, रंग डार्क निळा, रंग डार्क निळा आणि बीज मंत्र आहे ओम. आणि सहस्रार चक्र बीज मंत्र आहे ओम आणि रंग जांभळा कलर, रंग जांभळा कलर. आता साधना करताना काही व्यक्ती जो आहे तो ओंकार थर्ड आयवर धारण करतात, तर काही लोक ओंकार क्राऊन चक्रावर धारण करतात. आता ओंकार इथे किंवा इथे धारण करून असा विशेष फरक पडत नाही. इथे जे लोक ओंकार धारण करतात, इथे त्यांच्यासाठी पूर्णत्व असतं, शून्य, ज्ञान, सुख और दुःख समान, प्रगती अप्रगती कुठलंच काही येत नाही. तो व्यक्ती एकदम निर्लिप्त निरासक्त असा झालेला आहे, एकदम शांत प्रसन्न परिपूर्ण. ती भावना म्हणजे ओंकार सहस्रारावर धारण करणं, कुठलीही परिस्थिती नाही. ठीक आहे. तर इथे एक लक्षात घ्या, ओंकार इथे जर धारण केला तर इथे निरव शांतता, जीवनामध्ये संपूर्ण परिपूर्णता असं येत असतं. ठीक आहे. आता आपण ह्या 7ही चक्रांना डिटेलमध्ये समजून घेऊ. इथे इथपर्यंत एवढं समजलं का 7 चक्रांच्या जागा कुठे आहेत, 7 चक्रांचे बीजमंत्र कोणते आहेत, रंग कोणते, क्लिअर झाल्या? क्लिअर झाल्या का सगळ्यांना? एस ऑर नो, टाइप इन चॅट बॉक्स.
पटापट एवढं क्लिअर झालं का? हो. रंग कोणते? ठीक आहे. ओके ग्रेट. थँक्यू. सो नेक्स्ट आता आपण सातही चक्रांना समजून घेऊया. ओके. सो आता आपण सातही चक्रांचा व्यक्ती जीवनावर होणारा परिणाम, म्हणजे आजपासून तुम्हाला व्यक्ती ओळखता येतील. हा असा वागतोय तर नेमकं का वागत आहे हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आतापर्यंत आपण तसा वागल्याने कोणाला दोष देत होतो? लोकांना. हा असाच आहे, याचा स्वभाव असाच आहे. पण आता तुम्हाला काय वाटलं, जाऊ दे, याचं हे चक्र इनबॅलन्स आहे. तुम्ही पुढच्या लेवल, सेकंड थर्ड लेवलमध्ये त्या व्यक्तीवर व्यवस्थित प्रक्रिया करून, हिलिंगची, बरं, बाकी काही प्रक्रिया नाही, व्यवस्थित हिलिंग करून त्या व्यक्तीचं चक्र बॅलन्स करू शकणार आहे आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करू शकणार आहे. ठीक आहे. चलो, 7 चक्र. तर पहिलं चक्र आपण खालून मोजतोय, ते म्हणजे रूट चक्र. मूलाधार चक्र, रूट चक्र, यह चक्र पुरुषों की रीढ़ की सबसे नीचे तिकोनी हड्डियों महिला के बीज कोश में अवस्थित है. यह चक्र शरीर में भौतिक जीवन शक्ती का स्थान है. गाडी, बंगला, कार, जे काही घ्यायचं आहे, भौतिक जगतातील वस्तू, ते या चक्रावर निर्भर असतात. जीवन के लिए प्रेरित करता है. यह कुंडलिनी जागृति का स्थान है. संबंधित अंग सुपरनील ग्रंथी, किडनी, युरिनरी ब्लॅडर, याचं तत्व आहे पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्व रंग लाल, भौतिक शक्ती, सृजन शक्ती, प्रतिकूल प्रभाव, शारीरिक जडता, उदासी, भारीपण, शरीरावर कुठेही हाडांचे दुखणं असतील, हाडांच्या समस्या असतील तर हे चक्र जबाबदार असतं. आता आपल्या घरात असा एखादा व्यक्ती आहे का? जा रे, ते टीव्हीचा रिमोट आणून दे, एक ग्लास पाणी आणून दे, पंख्याची बटन सुरू कर, थोडा तो लाईट सुरू कर, असे म्हणणारे, म्हणजे जवळ रिमोट, जाऊन उठून 1 मिनिटात घेऊ शकतात, पण तरी तुम्हाला आवाज देतात, तो रिमोट दे, असे व्यक्ती आहे. म्हणजे त्या व्यक्तींचा प्रॉब्लेम नाही आहे, त्यांचं रूट चक्र ब्लॉक आहे. ठीक आहे. त्यांचं रूट चक्र ब्लॉक आहे, म्हणून त्या व्यक्तींची वागणूक अशी आहे. सोपा व्यक्ती ओळखणे आता, की एका चक्राचा झाला, तुमचा प्रत्येक चक्राचा आपण बघणार आहे की नेमकं कुठल्या कारणाने कुठल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम असतो ते आपण बघतोय. त्याच्यानंतरचं आपलं लाल याचा रंग आहे, सुपरनील ग्रंथीसोबत संबंध आहे. कार्यक्षेत्रात शारीरिक स्थिरता, आणि जर नसेल तर मग सतत सतत चिडचिड, मुझसे ये नहीं होगा, मग माझ्यासोबत असं घडतं, सतत चिडचिड, नकारात्मकतेत राहतात. शक्तीचा स्रोत आहे चेतना आणि स्फूर्ती, आणि शक्ती नसेल तर काय होईल? जड़त्व आणि उदासी, सुस्ती. किसी भी प्रकार के सेवा या साधना द्वारा व्यक्ति में चेतना बनी रहती है, जिससे व्यक्ति सदैव स्वस्थ, सुखी, आनंदित और स्वाधीन रह सकता है. अन्यथा सुस्ती के कारण जड़त्व जीवन जीकर अस्वस्थ, दुखी, असंतोषी और पराधीन होकर रह जाता है. इस चक्र का संबंध पृथ्वी तत्व से है. इस चक्र का संबंध किससे? पृथ्वी तत्व से. पृथ्वी तत्व के असंतुलित होने से शरीर में जड़ता आती है, मन उदास रहता है, शरीर भारी भारी सा लगता है, हड्डियों संबंधित रोग होते हैं. किसी भी प्रकार के हड्डियों की तकलीफ का केंद्र या जड़ यहीं पर है. किसी भी प्रकार की कमजोरी, चक्कर आना, यह बीमारी होती है. हिंदी आपल्याला विषय 10वी पर्यंत कंपल्सरी होता. थोडीशी हिंदी प्रत्येकाला कळते. ठीक आहे. फक्त नोट्स एक्सप्लेन मराठीतच करत आहे. ओके. तर कारण आपले सगळे जेवढे पीपीटी आणि नोट्स असतात ते हिंदीमध्ये, कारण माझे हिंदीचे पण सेशन चालतात. जशी आपली ही 10 दिवसांची बॅच आता मराठीत चालू आहे, तीच बॅच आता नेक्स्ट जेव्हा होईल तेव्हा ती हिंदीत राहील. ठीक आहे. तर त्या पद्धतीने अल्टरनेट असतं. आणि कारण आपण हिंदी मूव्ही आवडीने बघतो की नाही, मराठीपेक्षा बरेच लोक, मला तर मराठी पिक्चर आवडतात. ओके. तर त्या पद्धतीने आपल्याला थोडं समजून घ्यावं लागेल. खाली एका मॅडमने टाकलं, मॅडम मराठीत समजून सांगा. आय थिंक एवढी हिंदी सगळ्यांना कळते. कळते की नाही? ओके, थँक्यू. चलो, चला आता पुढे जाऊया.
तर पृथ्वी तत्व असंतुलित होने से शरीर में काय होते, जड़ता येते, मन उदास सा रहता है, भारी भारी शरीर लगता है, हाडांसंबंधित आजार होतात आणि कमजोरी येणं, चक्कर येणं अशा समस्या या चक्रामुळे होत असतात. ठीक आहे. त्यानंतरच्या चक्रावर आपण जाऊ, ते म्हणजे स्वाधिष्ठान चक्र, नाभीच्या 3 बोट खाली असलेलं. नाभि के करीब 3 इंच अवस्थित है. यह चक्र काम शक्ति यो अहम का परिचायक है. संबंधित अंग, ग्रोनेड ग्रंथि, पूर्ण जेनेटिक ऑर्गन, दोन्ही पाय, किसी भी व्यक्ति के प्रति मनोभाव सिद्धि इसे चक्र के कारण होते हैं. ठीक आहे. स्त्री पुरुषातील आकर्षणासाठी आवश्यक असलेलं हे चक्र आहे. याचं तत्व आहे जलतत्व. विचार, भावनात्मक, कलर आपण बघितला नारंगी, हा जो आहे स्त्री पुरुष आकर्षणाचं केंद्र असल्यामुळे शक्ती का स्त्रोत आत्मसर्जन. जर व्यक्तीचा संयम असेल तर तो आत्मसर्जन करेल आणि संसार सर्जन करेल. आणि जर त्या व्यक्तीचा संयम नसेल तर आपण जे बघतो की संयमित व्यक्ती नसेल तर त्याच्या हातून गुन्हे देखील घडतात. या चक्राचं तत्व जलतत्व आहे. या चक्राचं तत्व कोणतं, जलतत्व आहे. त्याच्यामुळे शरीरावर कुठेही स्वेलिंग असेल, ठीक आहे, तर या चक्रात म्हणजे जलतत्व म्हणजे शरीरावर स्वेलिंग येणं, युरिन संबंधित आजार, युरिनला खूपदा जावं लागणं किंवा युरिन पास न होणं, अशा समस्या या चक्राच्या इम्बॅलन्समुळे होत असतात. महिला आणि पुरुषांमध्ये असलेले जेनेटिक ऑर्गनचे डिसऑर्डर किंवा संतती उत्पत्तीसाठी त्रास होत असतो या चक्रामुळे. ओके. त्यानंतरचं चक्र आहे मणिपूर चक्र, नाभीच्या 3 बोट वर असलेले चक्र, ज्याला सूर्य चक्र किंवा सोलर प्लेक्सिस चक्र असे म्हणतात. आता किती लोक आहेत जे जेवल्याबरोबर 1-2 ग्लास पाणी पितात? आज से ही बंद कर दो, बंद कर दो. तुम्हाला माहिती आहे आपली संस्कृती काय म्हणते, उदर भरण नव्हे हे जाणीजे यज्ञ कर्म. फक्त उदर, उदर म्हणजे पोट, उदर पोटात अन्न टाकणं म्हणजे जेवण करणं नाहीये. आपल्याला भूक लागते म्हणजे काय झालेलं असतं, आपल्या शरीराला पोषक तत्वांची निर्मितीसाठी एक अग्नी प्रदीप्त झालेला असतो. तर त्या भुकेमध्ये तुम्ही जे अन्न नावाची आहुती टाकता, अन्न म्हणजे काय आहे, आहुती, ती जी अग्नी प्रदीप्त झालेली असते ती आहुती टाकता. आणि ती अग्नी कशासाठी प्रदीप्त झालेली असते, तुम्ही घेतलेल्या आहारातनं त्या आहाराचं पाचन करून त्याच्यातनं पोषक तत्व बाहेर काढून शरीराला आवश्यक असलेले विटॅमिन, मिनरल्स सगळे शरीराच्या ऑर्गन पर्यंत पोहोचवणे ही त्या एका भोजनाची प्रक्रिया असते. पण आजकाल सारं काही मेहनत जेवणासाठी, पण जेवायला पण 5 मिनिटं वेळ नाहीये. आपली संस्कृती काय म्हणते, 1 घास 32 वेळा चावून खाणे. पचनाची क्रिया कुठं चालू होते सांगा गायत्री मॅडम? ऍक्च्युअल पचन कुठे चालू होतं शरीराचं? ज्ञानेश्वरी मॅडम सांगा बरं, पचन कुठे चालू होते? पचन पोटात, आतड्यामध्ये नाही. पचनाची सुरुवात मुखामध्ये चालू होते. जेव्हा आपण 1 घास 32 बारीक चावतो तेव्हा लाळ त्या अन्नामध्ये मिक्स होते आणि त्या सलायवामुळे पचनाची खरी क्रिया. हमारे शरीर में सबसे स्ट्रॉंग अवयव कोणचा आहे? दात. ते कशासाठी स्ट्रॉंग दिले? ईश्वराची कुठलीही निर्मिती विनाकारण नसते. ते दात याच्यासाठी स्ट्रॉंग आहेत की तिथे अन्न व्यवस्थित चावल्या गेलं पाहिजे. सगळ्यात शरीरातली आतडे. तुम्ही काय करता, दातो का काम आतो पे ढकल रहे. आणि जो नाजूक अवयव त्याला तुम्ही ते कठीण अन्न पचवायचं काम दिलं, मग प्रॉब्लेम नाही होणार का पोटाचा? म्हणून आजच्या घडीला सगळ्यात जास्ती जर कुठले प्रॉब्लेम होत असतील लोकांना, पोटाचे आजार होतात, फॅटी लिव्हरची समस्या आहे, इन्सुलिन सिक्रेशनचा प्रॉब्लेम आहे, डायबिटीज होतो आहे, पॅनक्रियास काम करत नाहीये, कॉन्स्टिपेशनची समस्या आहे. कभी हमने दुनिया की चिंता करते, घर में दूसरा मजला करना है, करतो, पण आपण देह मंदिर, चित्त मंदिर, ज्या देहामध्ये जोपर्यंत आपलं वास्तव आहे तोपर्यंत सगळं जग आपलं आहे, त्या देहालाच आपण दूर ठेवतो. किती लोक स्वतःला, आणि स्वतःला जर प्रेम करायचं, मला सांगा, कितीही तुम्ही गाडी, बंगला, महल बांधला, त्याचं
त्याच्याने तुम्ही काही बिघडवू शकणार नाही. एका छोट्याशा 2 खोल्यांच्या घरातही व्यक्ती आनंदी राहू शकतो जर शरीर स्वस्थ आहे. नाही तर करोडो रुपये खर्च करूनही गेलेलं स्वास्थ्य निर्माण करता येत नाही. म्हणून या भूतलावर प्रत्येक व्यक्तीची पहिली जबाबदारी आहे स्वतःचं स्वास्थ्य, स्वतःचा आनंद. कारण ईश्वराने तुम्हाला आनंदी राहण्यासाठी, स्वस्थ राहण्यासाठी जन्माला दिलेलं आहे या पृथ्वीवर. पण तुम्ही आयुष्यभर कोणत्या सुखात नव्हता. एक बंगला झाल्यावर चला एखादा रेंटवर द्यायला एखादा फ्लॅट बघूया. एक गाडी झाल्यावर थोडीशी त्याचा ऍडव्हान्स मॉडेल घेऊया, ही प्रवृत्ती येते. पण माझा हा देह बिघडल्यानंतर मला या देहाला मी नवीन घेऊ शकत नाही हे माहिती असताना या देहाची काळजी सोडून सगळे कामं करतो. येस ऑर नो? पटत असेल तर बोला की यस मॅडम आम्ही असंच करतो. की खरोखर देहाला प्रेम करता, रोज व्यायाम करता, डिसिप्लिन मध्ये राहता, सकारात्मक विचार करता? नाही राहत ना. दुसऱ्यांचा विचार पहिले येते. त्या दिवशीच मी एका व्यक्तीला भेटले. मॅडम आयुष्य ना मस्त चालू आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण एक सांगू का? म्हटलं ठीक आहे मस्त. पण मला तुमच्या चेहऱ्यावर बघून वाटतं म्हटलं की समथिंग इज गोइंग रॉंग, काहीतरी बिघडलेलं आहे. मॅडम काय बिघडलं असणार आहे? मस्त मुलगा US ला आहे. म्हटलं तरी तुम्ही डिस्टर्ब दिसताय. हो मॅडम, खरंच सध्याची युद्धाची परिस्थिती आहे ना, आज आम्ही इथे दोघं एकटे पडलोय. माझा मुलगा तिथे त्याच्या फॅमिली सोबत एकटा आहे. आज असं वाटतं की कुटुंब जर जवळ असतं ना तर वेगळं. मला सांगा, करोडो रुपये खर्च करून पोरांना शिकवता, दुसऱ्या देशात पाठवता, आणि तो जर 2 शब्द बोलायला तुमच्या जवळ नसेल तर काय तुमच्या त्या आयुष्यात ते 20-25 वर्षाच्या खस्ताखान्यात काय आनंदी जीवन जगून राहिलं का? त्याचा पैसा त्याच्या कामात आहे, तुमच्या कामातही येत नाहीये. सच में जे पॅरेंट्स एकटे राहून राहिले आहेत घरांमध्ये, ते खरोखर आनंदी आहेत का? तरच रे बेटे का एक कॉल आ जाए, एक फोन बोल, एका फोननी बोलायला भेटलं पाहिजे, एक शब्द त्यांनी दिवसभरात बोललं पाहिजे. जिंदगी तरस मिळणे में जा रही है. काय फायदा अशा पैशांचा? आणि तुम्हाला सांगते, आजच्या घटकेला भारतामध्ये आपली वसुदैव कुटुंबकम म्हणणारी संस्कृती आणि आजची घटनेला काय गोष्ट आहे? अर्धे घरं ओस पडलेले आहेत. आणि कुठल्याही मजुराचा किंवा कुठल्याही शेतकऱ्याचे आई वडील वृद्धाश्रमात नाही. वृद्धाश्रमात उच्च शिक्षित मुलांचे आई वडील, ज्यांनी आपल्या मुलांना उच्च शिखरावर पोहोचवण्यासाठी स्वतःच्या आयुष्य झिजवलं, ते आज एकटे तरी आहे त्यांच्या बंगल्यांमध्ये, नाही तर वृद्धाश्रमात पोहोचलेले. इट इज द रियालिटी. नाशिक सारख्या शहरामध्ये ओल्ड एज सोसायटी बनवायचं काम पडते. का बरं? आपण लेकरांना पाठवून दिलं ना लांब लांब. एकटं राहण्यासाठी मग सोसायटी तयार करा, जिथं ओल्ड एज लोकांची केअर घेण्यासाठी दवाखाना राहील, त्यांच्यासाठी व्यायाम करायला मैदान राहील. ही आपली संस्कृती नाही आहे. वसुदैव कुटुंबकम, आपण आपलंच कुटुंब गमावलेलं आहे. तर मणिपूर चक्राचा विषय आपला विचार करा की जेव्हा मणिपूर चक्राचा विचार चालू करतो, कारण भौतिक जीवनातले सुख खरोखर तुमच्या गाडी बंगल्यांमध्ये नाही आहे. खरं सुख आहे शरीरामध्ये आरोग्य, नात्यांमध्ये प्रेम, आणि मग गरजेनुसार पैसा. या दोन्ही टिकवण्यासाठी जो पैसा लागतो तेवढा आवश्यक आहे. एक मॅडम म्हणतात आपण नाही पाठवलं तेच गेले. लहान मुलं जेव्हा तुमच्या हातात ईश्वराने दिलं ना, तो मातीचा गोळा होता. त्याला जर लंडनला तेव्हाच पाठवलं असतं, त्याने तिथलं कल्चर अडॉप्ट केलं असतं. साऊथ मध्ये पाठवलं असतं, तिथलं कल्चर अडॉप्ट केलं होतं. तो तुमच्याच जवळ होता, तुम्हीच त्याला बनवलेला आहे. तो एकटा गेला नाही. त्याच्या डोळ्यात लहानपणापासून स्वप्न तुम्ही दाखवले, फॉरेनला जायचंय, मोठं व्हायचंय. समोरच्याचा बाब्या अमेरिकेला गेला तर तुला लंडनला जायचं, हे स्वप्न तुमचे होते. कारण काय सांगता? मुलं एकटे गेले म्हणून. त्यांना घडवणारे तुम्ही आहे. जबाबदारी घ्यायला शिका. लिटरली सांगते, काउन्सिलिंग मध्ये माझ्यावर असे असे मुलांचे प्रश्न येतात ना, मुलांचे किंवा पालकांचे, तेव्हा खरोखर माइंड हे होऊन जातं की आपण आपल्या संस्कृतीला आणि आपल्या मुलांना कुठं पोहोचवलेलं आहे. आणि आज रडत बसण्यास काहीच फायदा नाही. कष्टाने लिटरली आमच्या एरियामध्ये 4 मजली मोठी बिल्डिंग आहे, आणि त्या 4 मजली मोठ्या बिल्डिंग मध्ये एकच मुलगा, नवीन मस्त थाटामाटात लग्न केलं. लग्नाच्या 6 महिन्यात ती मुलगी मुलाला घेऊन
4 मजली बिल्डिंग, लिफ्ट आहे तिथे, पार्किंगची वेगळी व्यवस्था आहे, एवढी मोठी बिल्डिंग सोडून चालली गेली. आता त्या घरात काका काकू एकटे, त्या घराला त्यांनी हॉस्टेल बनवलं, त्या घराला त्यांनी अभ्यासिका बनवलं. काय कामाचं? कष्टाने उभी केलेली एवढी मोठी बिल्डिंग मध्ये आज ते काका काकू एकटे आहेत आणि विरंगुळा म्हणून आता मुलींसाठी हॉस्टेल आणि मुलींसाठी अभ्यासिका तयार चालू केलेली आहे. ही रियालिटी आहे. आपण पैसा वाढवत गेलो, प्रॉपर्टी वाढत गेलो, पण कळत नकळत आपण आपल्या जवळच्या नात्यांना दूर करत गेलो, जे आपल्या लक्षात आलं नाही. एका दिवसात घडलेली घटना नाही आहे. आपण आपल्या मुलांना त्या पद्धतीने घडवत गेलो. ओके, चलो. तो आपलं मणिपूर चक्र चालू होतं. मणिपूर चक्राचं तत्व जे आहे ते अग्नितत्व आहे आणि अग्नितत्व असंतुलित झाल्याने गरमी संबंधित आजार, स्किन डिसीज, दस्त, उलटिया, इंडायजेशन, डायबिटीज, मग त्याच्यानंतर ऍसिडिटी, असे गॅस असा त्रास होतो. चेहऱ्यावरचे पिंपल्स, स्किनचा प्रॉब्लेम, वजन वाढणं किंवा कमी होणं अशा प्रकारचा किंवा ॲलर्जी किंवा इन्फेक्शनचा त्रास होतो. खाणे में रुचि, या पद्धतीने या चक्राचा प्रॉब्लेम होत असतो. आधुनिक वैज्ञानिक युग में विचारों के अधिक दबाव और सोच के कारण व्यक्ति बुद्धिमान तो बनता जा रहा है, परंतु शायद वो अपनी समझदारी खोटे जा रहा है. आणि समजदारी जर असती तर मुलांना अमेरिकेचं स्वप्न नसतं दाखवलं, त्यांच्याच घरचे आपण पाहुणे नसतं झालं. समजदारी असती तर बाळा शिक, माझ्या देशासाठी काहीतरी कर, या भूमीसाठी काहीतरी कर. आपली माता, आपले पिता आणि आपली मातृभूमीसाठी संस्कार दिले असते की तुला जगायचंय. जर विचार करा थोडा की त्यावेळेस जिजाऊंनी छत्रपतींना, सरदारांचे मुलगा मुलगा होता, अरे बाबा तुला पुढे सुभेदारीच करायची आहे मुघलांची असं म्हटलं असतं तर आपल्याला छत्रपती शिवराय भेटलेलं नसते. आपण आपल्या मुलांना दुसऱ्यांची चाकरी करण्यासाठी तयार केलं, स्वतः सक्षम बनण्यासाठी नाही तयार करत आहे. गलती हम बच्चों को बोलते, फिर बच्चे हमारा सुनते नाही. पण मुलांना घडवताना ईश्वराने कोरी पाटी घेऊन त्यांना दिलं होतं. ते जे काही घडले त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये जोपर्यंत जबाबदारी स्वीकार नाही, बोला येस आय एम रिस्पॉन्सिबल. उद्या माझा मुलगा जर चुकीचा वागला तर मी लोकांना नाही देणार की त्याची संगत चुकली, मी आई म्हणून त्याच्याकडे लक्ष देण्यात चुकली. कोण आहे? ठीक आहे ना. त्यानंतरचं चक्र आहे आपलं हार्ट चक्र. दिल के करीब सीने के बीच में चक्र अवस्थित है. यह निश्चल प्यार, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास, भक्ति, साधना और प्रेम का प्रतीक है. हमारे ऋषि मुनि ने इसी चक्र को निश्चल होकर प्यार की अभिव्यक्ति नहीं करेंगे तब तक आध्यात्मिक विकास पूर्ण नहीं होगा. आज जिथे तिथे अपेक्षा आहे, अपेक्षा म्हणून दुःख आहे. बिना किसी शर्त के सभी को प्यार करना, यही इसी चक्र की उच्चतम स्थिती आहे. मला सांगा, आत्ताची जी परिस्थिती आहे, एखाद्या घरामध्ये जो काही प्रॉब्लेम होतो, ज्या काही अडचणी होतात, का बरं होतात? व्हाय दिस इज हॅपन? प्रॉब्लेम कहा हो रहे, किसके कारण हो रहे? एखाद्या व्यक्तीने जर तुमचे स्वप्न पूर्ण केले नाही, तुमच्या मनासारखं वागला नाही, तर तुम्ही दुःखी, आणि तो वाईट, तो व्यक्ती तुमच्यासाठी वाईट, असं होतं की नाही होत? शर्त रहित प्यारी नाही करते हम. जेव्हा एखाद्याला बिना शर्त प्रेम करून बघाल तेव्हा जीवनाचा खरा आनंद मिळतो. याचं तत्व आहे हवा, कार्य आहे प्रेम भावना, प्रतिकूल प्रभाव, शरीरात पीडा, तंगदिल. कसं आहे, हृदय चक्र एकदम ओपन झालं, हार्ट एकदम असं ओपन आहे, तर तो दानवीर कर्ण बनेल, स्वतःचा विचार न करून सगळं लुटवून देईल. आणि जर एखाद्याचं हृदय चक्र बंद असलं तर तो कंजूस मक्खी चूस जो बोलते हम वो बन जाएगा. म्हणून कुठलंही चक्र बॅलेन्स असणं गरजेचं आहे. त्यात ते जर बॅलन्स नसेल तर मात्र लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम होतात. त्यानंतरचं चक्र आहे आपलं विशुद्ध चक्र. विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र, अभिव्यक्तीचं माध्यम. यह चक्र संचारक का चक्र है. अपनी अभिव्यक्ति और क्रियाशीलता अपने मनोभाव को दूसरे तक पहुंचाने का महत्वपूर्ण विभाग है. जो सच है, सत्य है, उसकी अभिव्यक्ति करते रहने से इस चक्र का सतत विकास होता है, वो जीव प्रभाव होता है. इस चक्र के द्वारा अंतरात्मा की आवाज, उच्च स्तर से होने वाले संदेश गृहित होते हैं. संबंधित अंग थायरॉइड ग्रंथी, गला, लंग्स, रक्त प्रवाह, लिव्हर, प्रतिकूल प्रभाव, पित्त, कफ, बाल संबंधित रोग. राचा रंग लाईट ब्लू आपण बघितलेला आहे.
साधक या सज्जन व्यक्ती सदैव आभार थँकफुलनेसनी जर जगाल, लोकांचं चांगलं बोलाल, चांगल्यासाठी काम कराल, तर तुमचं हे चक्र आपोआप ऍक्टिव्ह होतो. सुख के सागर में तैरते रहोगे. नाही तर यांनी असं म्हटलं, त्यांनी तसं केलं, त्यांनी माझं असं केलं, त्यांनी तसं केलं, त्यांनी असं, याच पद्धतीने विचार करत राहाल तर तुमचं थ्रोट चक्र ब्लॉक होईल. तेरा भावना कोणती पाहिजे? तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होय रे, जन जन का मंगल होय रे, या पॉझिटिव्ह भावनेने तुम्हाला काम करायचं आहे. विशुद्ध चक्राचं तत्व आकाश तत्वासोबत आहे. आकाश तत्व असंतुलित झालं तर सर्दी कफ सारखे आजार होतात. आपल्या घरात असा एखादा व्यक्ती आहे का ज्याला सतत ठसका लागतो? वृद्ध व्यक्ती विशेष करून ठसक लागते. का होतं माहितीये का असं? उस इंसान की अवस्था ऐसी है कि वो कह भी नहीं सकता और सह भी नहीं सकता. कारण तो एकाकी पडलेला असतो मन व्यक्त करायला. आणि जेव्हा तुमच्या घरात जर एखादा सिंगल व्यक्ती असेल ज्याची जोडीदार साथ सोडून गेलेली आहे, थोडासा वेळ काढा. मी म्हणते रोज ऍटलिस्ट तुमचं 5 मिनिटाचं वेळ देणं. तुम्हाला वाटतं की घरातला म्हातारी व्यक्ती तुमच्या मागे मागे येतं, विनाकारण नसतं ते. त्यांना फक्त तुमच्याकडनं 2 शब्द हवे असतात. प्रेमानं त्यांना वेळ द्या थोडस. जर जवळ नसतील राहत आणि शक्य नसेल जवळ ठेवणं, ऍटलिस्ट दिवसाला एक फोन करा. तुम्ही त्यांच्याही थ्रोट चक्राला बॅलन्स कराल आणि तुमच्याही थ्रोट चक्राला एनर्जी द्याल. कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याला आपण या दिव्य सकारात्मक ऊर्जांनी, पॉझिटिव्हिटीनी परिपूर्ण करू शकतो, आनंदाने परिपूर्ण करू शकतो. लाईफ खूप सुंदर आहे आणि त्याला अधिक सुंदर बनवू शकतो. त्यानंतरचं चक्र इंट्युइशन पॉवरचं केंद्र थर्ड आहे. ये ललाट और दोनों भुवों के मध्य में थोड़ा सा ऊपर अवस्थित है. याचं सेकंड लेवल मध्ये ना मी टेलिपॅथी शिकवत असते, तर त्या टेलिपॅथीचं उदाहरण सांगते. आपल्याकडे एक स्टुडंट होते आणि त्यांचं पती पत्नी लव्ह मॅरेज केलेलं असल्यामुळे सासरचे आणि माहेरचे लोक दोघंही संपर्कात नव्हते, म्हणजे त्यांना जवळ येऊ देत नव्हते. तर यांनी दोघंही आय टी प्रोफेशनल होते, चांगला मोठा पगार होता त्यांना. आणि झालं काय की त्या पिरियडमध्ये का त्यांनी मस्त गाडी घेतली, कार घेतली, त्याच्यानंतर एक छान फ्लॅट घेतला, कारण दोघं पगार खूप छान. आणि सब कुछ अच्छा चालू था शादी के बाद. तेव्हा त्यांना वाटत नव्हतं की आई बाबा आपल्याला म्हणजे आई बाबा आपल्या दोघांचे दुरावले गेले, थोडी खंत वाटत होती, पण तेव्हा ते दोघांच्या लाईफमध्ये आनंदी होते. काय झालं त्याच्यात की इन बिटवीन त्या हसबंड म्हणजे ती पत्नी प्रेग्नेंट राहिली आणि तिला ट्विन्स होते आणि बेडरेस्टची गरज पडली. डॉक्टरांनी म्हटलं की बेडरेस्ट घ्यावाच लागेल. मग त्यांनी आईला वगैरे फोन केले, तेव्हा ते यायला तयार झाले नाही. इनी वर्क फ्रॉम होम मागितलं तर ऑफिसवाल्यांनी अलाउ केलं नाहीये. त्या पिरियडमध्ये पतीवर ताण वाढला, कारण कारचं ईएमआय, फ्लॅटचं ईएमआय आणि दवाखान्याचा वाढलेला खर्च आणि घर खर्च हा एकट्याला करावा लागला. तेव्हा त्या व्यक्तीचं मानसिक असंतुलन बिघडलं आणि तो व्यसनांच्या आहारी पडला. आता ती प्रेग्नेंट असलेली महिला, तिला डॉक्टरने बेड रेस्ट सांगितलेला आहे. अशातच तिने काय करावं, त्या तणावात असताना एक दिवस, तेव्हा माझा वेबिनार चालायचा 90 मिनिटाचा, तो वेबिनार तिने अटेंड केला. वेबिनार अटेंड केला, मग सेकंड लेवलमध्ये डिस्टन्स हिलिंग केलं. त्याच्यात आपण टेलिपॅथिक हिलिंग शिकवतो, जे थर्ड आयने विचार बदलण्याचं काम करतं. तर त्या टेलिपॅथिक हिलिंगमुळे तिने 3 लोकांना हिलिंग केलं. एक हसबंडला, हसबंडचं टेलिपॅथिक हिलिंग केल्यानंतर हसबंडचं व्यसन कमी झालं. तिचे सासरचे आणि तिची आई या दोघांनाही तिने टेलिपॅथिक हिलिंग केलं, की तिच्या त्या बेडरेस्टच्या काळात तिची आई घरी येऊन तिला म्हणजे तिची काळजी घ्यायला लागली. त्याच्यानंतर डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हर झाल्यानंतर म्हणजे परिस्थिती हळूहळू सावरायला लागली होती, कारण मेन म्हणजे पतीचं व्यसन सुटलं होतं. जी एकदमच पैशाची अडचण येत होती ती कुठेतरी सावरली. आणि हिच्या जागी ज्या कंपनीनी दुसरी लेडीज ठेवली होती, तिला काही कारणांनी जॉब सोडावा लागला. कंपनीनी परत तिला कॉल केला आणि म्हटलं ठीक आहे, तुमचे बाळ छोटे आहे तर यू कॅन जॉईन विथ अस वर्क फ्रॉम होम. तर वर्क फ्रॉम होमचं काम पण तिला परत मिळालं. एकंदरीत रेकी शिकल्यानंतर टेलिपॅथी आणि डिस्टन्स हिलिंगनी त्या महिलेनी जी एकदम बिकट परिस्थिती आली होती, त्या परिस्थितीला मात करून जीवनामध्ये परत आनंद निर्माण केला. तर रेकीच्या द्वारे फक्त आणि फक्त चांगल्या कामासाठी डिस्टन्स हिलिंगचा वापर करता येतो. जसं मी माझ्या मुलाला म्हटलं मोबाईल खेळू नको, मोबाईलवर गेम खेळू नको, असं तर म्हटलं, मुलगा ऐकेल का? नाही. पण आय एम द हिलर. मी जर त्याला टेलिपॅथिक हिलिंगच्या माध्यमातून हिलिंग केलं आणि न सांगता त्याचा मोबाईल सुटला तर किती छान होईल.
याचं उदाहरण सांगते की माझा मुलगा 9th मध्ये असताना डिप्रेशन मध्ये गेला होता. पण मी एक हिलर होती, डिस्टन्स हिलिंग मला येत होतं, NLP चे सेशन मी घेऊ शकत होती. आणि माझा मुलगा 10व्या वर्गात असताना 90% घेऊन पास झाला. आणि आता 18 वर्ष पूर्ण होण्याच्या आधी त्याचं पहिलं पुस्तक प्रिंट होऊन मार्केटमध्ये येणार आहे, जे त्यांनी यूथवर लिहिलेलं आहे. यूथनी कशा त्यांच्या इमोशन्स सांभाळावा, त्यांचा डाएट कसा असावा. तर 14 ते 18 वर्षाच्या मुलांना गाईड करण्यासाठी एका अंडर 18, कारण बघा आपण मोठं म्हणून मुलांच्या भावना समजू शकत नाही, पण एक टीनेजर दुसऱ्या टीनेजरच्या भावना समजून त्यांनी कसं हे करायचं तेवढं ते करतो आहे. वयाच्या 18व्या वर्षाच्या आत तो वास्तुविशारद, काउन्सिलर, NLP प्रॅक्टिशनर एवढे त्याचे सर्टिफिकेशन कंप्लीट झालेले आहे. तो एक इंटरनॅशनल सर्टिफाईड हेल्थ कोच पण आहे. आता आपण काय करतो, का बरं आपल्या मुलांना आपण 25 वर्षाचा होईपर्यंत अरे तू काळजी नको करू, आम्ही आहोत खर्च करायला. आज मी माझ्या मुलाचा खर्च करू शकत नाही अशातला प्रश्न नाही आहे. पण माझं टार्गेट आहे की जिथे मुलं डिग्री घेऊन 15, 20, 30, 40 हजाराची नोकरी शोधतात, तिथे माझ्या मुलांनी एका हायेस्ट अर्निंगवर राहिलं पाहिजे. आणि ते कार्य असं असावं की आपल्याकडे येणारा एक एक रुपया हा ब्लेसिंग मधनं आला पाहिजे, लोकांच्या जीवनात कल्याणातनं आला पाहिजे. ही शिकवण मी त्याला देते. तर विचार करा की थँक्यू जे कॉंग्रॅच्युलेशन, पण मी कॉंग्रॅच्युलेशन साठी नाही सांगत आहे. आपल्याला आपल्या मुलांना घडवताना कुठल्या पद्धतीने घडवायचंय, तुम्ही त्यांना ड्रीम कुठले द्यायचे. आज आपण देशसेवा किंवा आपल्या धर्म आणि संस्कृतीला जागरण करण्याचं कधी संस्कृती देतच नाहीये. आज तुम्ही बघता प्रत्येक पर्टिक्युलर याच्यात शिक्षण दिलं जातं, पण आपण आजकाल शुभम करोती म्हणणारी पिढी गायब होते, घरांमध्ये खूप कमी सापडते. तर आपल्याला नव्याने संस्कारांची जडणघडण करण्याची गरज आहे. पिझ्झा बर्गरवरनं परत घरातल्या सुंदर आईने केलेलं थालीपीठ आणि पराठे मुलांना आवडायला पाहिजे. बरोबर की नाही. आजपर्यंत माझ्या घरासमोर कधीही स्विगी झोमॅटोची गाडी मी बोलावून थांबलेली नाही आहे. फक्त माझ्या बर्थडेला आपले प्रिय विद्यार्थी ज्यांना माहिती होतं ते केक पाठवतात, चॉकलेट्स पाठवतात, तेव्हाच माझ्याकडे स्विगी झोमॅटोची गाडी आलेली आहे. अन्यथा आजपर्यंत मी अलाउच केलेला नाहीये. ठीक आहे, बाहेरचं खायचं एखाद्या वेळेस घेऊन जायचं, पण ती सवय जर तुम्ही लावली ना, मोबाईल हातात असतो, आजची भाजी आईने केलेली आवडली नाही की पटकन मुलं ऑर्डर करून घरी बोलवतात आणि तिथेच तुम्ही तुमचा अपमान त्यांच्याकडून करून घेता. कारण तुम्ही कष्टाने केलेली भाजी जर मुलं खाऊ शकत नाही, तिथे आपण आई म्हणून संस्कार द्यायला चुकलो. अलाउच करायचं नाही स्विगी झोमॅटो घरामध्ये. गरज आहे आपल्या सण वार संस्कार त्यांना द्यायची. नाही सण संस्कार शिकवले, पण ऍटलिस्ट तुमचा रिस्पेक्ट करायला तर शिकवा. आणि हा रिस्पेक्ट जर आज नाही आला तर उद्या ते दूर होतील, त्यांचं जग बदलेल. आणि मग तुम्हाला जेव्हा त्यांच्या 2 शब्दांची गरज पडेल ना, 2 शब्द त्यांच्याशी बोलायला, तुमचे मुलं तुमच्या हातात लागणार नाही. आज की म्हणून सांगते की करो. तर आपला विषय थर्ड आय चक्राचा होता, तर डिस्टन्स रिडिंगने आपण हे करू शकतो. थर्ड आय चक्र जेव्हा ऍक्टिव्ह होतो तर तो व्यक्तीमध्ये शक्तीचा संचार होतो आणि जागृती येते. आणि ना अन्यथा क्रोधाच्या साम्राज्यात स्वतःही प्रॉब्लम मध्ये असतो, लोकांनी प्रॉब्लम मध्ये टाकतो. किसी भी प्रकार की साधना द्वारा व्यक्ति सही जीवन में सही ज्ञान व जागृति आती है, आत्मिक विकास होता है और क्रोध पर नियंत्रण आता है. अन्यथा बिना साधना की व्यक्ती अज्ञान के कारण क्रोधमय जीवन कर सतत चिडचिड करून स्वतःसोबत इतरांनाही निगेटिव्ह फेज मध्ये टाकतो. त्यानंतरचं चक्र आहे सहस्त्रार चक्र. हा चक्र सर के ऊपर मध्य में अवस्थित है. यह चक्र उच्चतम आध्यात्मिक साधना का स्थल है. उच्चतम स्थिति में ज्ञान को प्राप्त कर समाधि की अवस्था होती है. निर्विकार, कोई भाव नहीं, कोई विचार नहीं, शून्यता की स्थिति, अंतर्ज्ञान यो दिव्य दर्शन इस चक्र की उच्चतम स्थिति है. संबंधित अंग ऊपरी दिमाग, दाई आंख, पिनियल ग्रंथि, रंग जामुनी, कार्य आध्यात्मिक प्रगति, आध्यात्मिक विकास या मुक्ति की कामना करने वाले व्यक्ति को इसी चक्र को जागृत करना आवश्यक होता है. बघा एखाद्या मृत्यूशय्येवरच्या व्यक्तीला जर तुम्ही बघितलं असेल त्याचे शेवटचे श्वास घेताना, तर त्या व्यक्तीला झटके येतात. कोणी कोणी पाहिलंय?
तो व्यक्तीला एक दोनदा झटके येतात. ते झटके म्हणजे काय असतं? ईश्वराने प्रत्येकाच्या मुक्तीसाठी काही क्षण द्वार उघडतात आणि तो प्राण ऊर्जेचा स्रोत म्हणजे आपलं सहस्त्रार चक्र आहे. पण जो व्यक्ती कुठली साधना भक्ती नाही करत, नॉर्मल जीवन जगत असते, तर त्याला ते जेव्हा झटके येतात तेव्हा तो घाबरतो. काय झालं? तो व्यक्ती घाबरतो आणि घाबरल्यानंतर जेव्हा तो व्यक्ती डोळे उघडतो, सॉरी, म्हणजे डोळे, तेव्हा ते मुक्तीचं द्वार बंद होतं आणि त्या व्यक्तीचे डोळे उघडे राहतात किंवा तोंड उघडे राहतं आणि आपण काय म्हणतो, या व्यक्तीचा प्राण तोंडात न गेला किंवा या व्यक्तीचा प्राण डोळ्यात न गेला असं आपण म्हणत असतो. पण ऍक्च्युअली जर तो व्यक्तीने साधना केली, कुठलं तरी पॉझिटिव्ह अफर्मेशन, पॉझिटिव्ह मेडिटेशन रोज करत गेला, तर त्याला त्या मेडिटेशनमध्ये, साधनेमध्ये ते झटके सामान्य असतात आणि ज्या व्यक्तीचा प्राण इथून जातो सहस्त्र चक्रातनं, ती व्यक्ती असं वाटते की प्रसन्न मुद्रेत झोपलेली आहे. मृत्यूशय्यावर सुद्धा ती व्यक्ती कशी वाटते? प्रसन्न मुद्रेत. तर याच्यानंतर जर होऊ नये, पण असं जर तुम्हाला कधी अशा ठिकाणी जायचं काम पडलं, तर त्या देहाचा तुम्ही चेहऱ्यावरचं जर भाव बघितले, तर तुम्हाला लक्षात येईल की तो व्यक्ती मुक्त झालाय, की त्या व्यक्ती अजूनही पुढच्या जन्माच्या तयारीत आहे. हे तुम्ही लक्षात येऊ शकाल, कारण जो व्यक्ती मुक्त झाला त्याला पुनर्जन्म नसतो. ठीक आहे. तर हे 7 चक्र आपल्या जीवनामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटीसाठी कामात येत असतात. या सगळ्या एनर्जीज आपल्याला आपल्या जीवनामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटी सोबत लाईफमध्ये संपूर्ण आनंदासाठी कार्य साठी मदत करत असतात. हे आहे 7 चक्र. या तक किसी का कोई सवाल, एनी क्वेश्चन, यू मे आस्क. शीला मॅडम बोला. पुढे गेल्या शीला मॅडम. नेक्स्ट. माझी पहिली बॅच अशी आहे की ज्याच्यात कुणाला प्रश्नच नाही पडत. नाही तर प्रश्नांची उत्तर देता देता 3-3 तास लागतात. ही बॅच अशी फर्स्ट चाललेली आहे की जिसको क्वेश्चन नहीं आ रहे. कमलेश मोरे सर बोला. कमलेश सर माईक ऑन करा. माईक माईक ऑन नाही केला तुम्ही. मॅडम, हा बोला. हा हा, एखादी व्यक्ती दुसऱ्या म्हणजे माझी मुलगी दुसऱ्या गावाला राहते. जर ती दुसऱ्या गावाला राहत असेल तरी सुद्धा आपण त्यांचं हिलिंग करू शकतो का? सेकंड लेवलमध्ये, फर्स्ट लेवलमध्ये नाही. रेकीच्या सेकंड हा, लेवलमध्ये तुम्हाला डिस्टन्स हिलिंग शिकवलं जातं. डिस्टन्स हिलिंग मध्ये तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही राहणाऱ्या व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या समस्या सोडवण्यासाठी हिलिंग करू शकता. ठीक आहे. बरं. मग त्यासाठी त्या व्यक्तीची परमिशन घ्यावी लागते. नाही म्हणजे नाही, थोडक्यात ज्याचं मला माझ्या माझ्या मुलाचं चांगलं काय वाईट काय त्याच्या वयानुसार चांगलाच त्याला हेतू कळणार नाही, पण मला कळतं तर मी त्याचं हिलिंग करणार. चांगल्यासाठी कुणाचे करू शकता. ठीक आहे. ओके. हा शीला मॅडम बोला. हा मॅडम. मॅम, आता हे जे 7 चक्र आपण बघितले त्याच्यामध्ये प्रत्येक चक्रावर जसं थ्रोट चक्र तुम्ही सांगितलं की बोलू नाही शकत, आपण एक्सप्रेस नाही करू शकत. तर मग हे असे ज्या किंवा थायरॉइड वगैरे होतात, प्रॉब्लेम्स होतात, तर ते अनब्लॉक कसे करायचे असं विचारायचं होतं. म्हणजे ते बॅलन्स कसं करायचं त्यांना. उद्या मी स्वतः तुमचं एक सेशन घेणार आहे, ज्यात तुमच्या सगळ्या चक्रांना आपण हील करणार आहे. म्हणजे चक्राने त्याच्या रिलेटेड सगळ्या प्रॉब्लेमला उद्या मी स्वतः एक हिलिंग करून त्यांना हील करून देणार आहे चक्रांना. ठीक आहे. तर उद्याचं सेशन मिस करू नका. उद्या आपण त्याच्यानंतर तुम्हाला एक ऑडिओ येणार आहे जो बीजमंत्रांचा लम रम. तर त्याला तुम्ही प्रत्येक चक्रावर हात ठेवून प्रत्येक चक्राला, रेकीला कॉल करून तुम्ही त्याचं हिलिंग करू शकता. ठीक आहे. जसं दोन्ही हात थँक्स टू मी, थँक्स टू रेकी म्हटलं, दोन्ही हात रब केले आणि रूट चक्राचं लमचं उच्चारण ऐकताना तुम्ही रूट चक्रावर हिलिंग केलं तर तुमचं रूट चक्र हिल होईल. त्याच्यानंतर वमचं करताना तर या पद्धतीने प्रत्येक चक्राला त्या त्या पद्धतीने तुम्ही हात ठेवून हील करू शकता. तर उद्या तर एक हिलिंग मी करून देणार आहे तुमचं, एक पॉवरफुल हिलिंग ज्याच्यात तुमच्या भगवान ने चाहा तो आपके सारे पेन कुछ हद तक हम कल कम करने की कोशिश करेंगे. ठीक है. हा संगीता मॅडम बोला, काय म्हणताय? संगीता मॅडम माईक ऑन नाही केला, माईक ऑन नाही झाला.
चला, मॅडमला माईक ऑन नाही करतायत कदाचित. ओके. हा, मंगल पवार मॅडम बोला. हा, नमस्ते मॅडम. नमस्ते, बोला. मॅडम ना आवाज आवाज नाही आला तुमचा. म्हटलं आता जे हिलिंग आहे तर मी माझ्या लेकरांसाठी समजा काही झालं तर आता माझं पोरग आहे तर ऐकत नाही तर समजा मी करू शकते का त्याला? मॅडम फक्त टच नाही करू शकता लेव्हल 1 मध्ये. एक लक्षात घ्या, पहिलीचा विद्यार्थी 10वीचं गणित सोडवू शकत नाही. त्या पद्धतीने लेव्हल 1 ही तुमच्यासाठी स्वयंशुद्धीकरण कालावधी आहे. तुम्ही दुसऱ्यांना स्पर्शाच्या माध्यमानेच हिलिंग करू शकता, इतर कुठलंही नाही. जगाच्या पाठीवर कुठेही करायचं आहे किंवा घरात असूनही ज्या गोष्टी मुलांना नाही सांगायचं आहे, किंवा एखाद्या घरात एखाद्या व्यक्तीला व्यसन असेल, त्याला सांगून आपण कमी करू शकतो का? नाही करू शकत. अशा वेळेस आपल्याला हिलिंग करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? पॉझिटिव्ह हिलिंग करण्यासाठी डिस्टन्स हिलिंग तुम्हाला येणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सेकंड थर्ड लेवल करावी लागते, तरच तुम्ही करू शकाल. नाही तर म्हणा लेवल 1 मध्ये मी सगळे प्रॉब्लेम, मी जेही हो, ते रिझल्ट, करणारच आहे. हा, तर लेवल जे तुम्ही हिलिंग कराल त्याच्यानुसारच तो रिझल्ट येतो. ओके, चलो. हो, पुढील लेवल बद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला गुरुवारी आपण देणार आहे. गुरुवारपासून आपली ऍडमिशन प्रोसेस चालू होत असते. ठीक आहे. तर नुसतं एलर्जिक सर्दीच नाही, तर आपल्याकडे पोस्ट स्टेजचा कॅन्सर ठीक झाल्याचा, ऑटो इम्युन डिसऑर्डर ठीक झाल्याचे रिझल्ट आहे. लोकांचे 30 वर्षानंतर सुद्धा डिवोर्स घ्यायची इच्छा झाली होती. मागे एका मॅडमची, त्यांचं ते डिवोर्सची केस मागे आली. फायनान्शियल रिझल्ट येतात. फक्त तुमचा ट्रस्ट आणि प्रॅक्टिस या 2 गोष्टीवर. आय प्रॉमिस की रेकीला तुम्ही मागता मागता थकाल, रेकी देता देता थकणार नाही. पण तुमचं दैनंदिन प्रॅक्टिस, कारण जादूची कांडी नाही या, असं फिरवलं तथास्तू म्हटलं नाही झालं. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढे तुमचे पहिले रेकी ब्लॉकेजेस दूर करते आणि मग हळूहळू सकारात्मक रिझल्ट तुम्हाला तुमच्या जीवनात मिळत असतात. तर उद्या आपण महत्वाचं सेशन घेणार आहे, जिथे मी स्वतः तुमचं हिलिंग करून देणार आहे. सो डोंट मिस इट. ओके, हे माझ्याकडनं कॉम्प्लिमेंटरी असतं की मी सगळ्यांचं हिलिंग करून देणार आहे. त्यासोबतच आजार आणि रेकीद्वारा उपचार हा महत्वाचा टॉपिक आपण उद्याच्या सेशनमध्ये घेणार आहे. कुठल्याही आजारांवर रेकीद्वारा उपचार कसा करायचं ते. त्याच्यानंतर परवा तुम्हाला तुमच्या टचने तुम्ही दुसऱ्यांना कसं हील करू शकाल हे आपण शिकणार आहे. आणि फ्रायडेला मनी मंत्रा आणि आपलं प्रश्न उत्तरांचं सेशन राहील. असं या आठवड्याचं आपलं शेड्यूल राहणार आहे. ओके, सो आता आपण इथे थांबू. थँक्यू 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 व्हेरी मच. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद.